नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण शाबूच्या पांढऱ्या फळपापड्या कशा करायच्या ते बघणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात. सर्वप्रथम मी पापड्या तळून दाखवते. एका कढईमध्ये तेल गरम करायला ठेवू. तेल गरम झालेले आहे. आता पापड्या तळून घेऊ. आता शाबूची पापडी घालून घेऊ. बघा, आपली पापडी छान फुललेली आहे. आपली शाबूची पापडी अशी फुललेली आहे आणि खायला एकदम खुसखुशीत झालेले आहेत. तर आता आपण व्हिडिओला सुरुवात करूयात. सर्वप्रथम एका पातेल्यामध्ये एक पातेल मी शाबू घेतलेला आहे, तो आता या पातेल्यामध्ये घालून घेऊ. हा शाबू आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आहे. व यातील पाणी काढून घेऊ. आता एक पातेल पाणी यामध्ये घालून घ्यायचं आहे. हा शाबू आपल्याला रात्रभर भिजत ठेवायचा आहे. बघा, आपला शाबू दुसऱ्या दिवशी असा एकदम मऊसूत भिजलेला आहे. आता पापड्या बनवायला घेऊ. आता गॅसवर एक मोठं पातेलं ठेवू. त्यामध्ये ज्या पातेल्याने शाबू घेतलेला आहे त्याच पातेल्याने 4 पातेलं पाणी आपल्याला घ्यायचं आहे. तुम्ही कोणत्याही भांड्याचं माप घेऊ शकता. आता आपल्याला या पाण्याला चांगली उकळी काढून घ्यायची आहे. पाण्याला उकळी आलेली आहे. यामध्ये भिजवलेला शाबू घालून घ्यायचा आहे. आता याला एकसारखे हलवून घ्यायचे आहे, मिक्स करून घ्यायचे आहे. हा शाबू आपल्याला आता शिजवून घ्यायचा आहे. सतत हलवत शिजवून घ्यायचा आहे. हा शाबू शिजण्यासाठी 10 ते 15 मिनिटं लागतात. आता आपल्याला मिश्रण पातळ दिसते, पण शिजल्यानंतर शाबू एकदम घट्ट होतो. यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे आहे. बघा, आपला शाबू थोडासा घट्ट झालेला आहे. असाच आपल्याला शाबू शिजवून घ्यायचा आहे. सरळ शाबू आपला शिजला पाहिजे. बघा, आपला शाबू शिजलेला आहे, तयार आहे. आता आपण पापड्या घालून घेऊ. मी टेरेसवरती एका प्लॅस्टिक कागदावर पापड्या घालून घेत आहे. बघा, पळीने अशा प्रकारे सर्व पापड्या घालून घ्यायच्या आहेत. थोडंसं बॅटर थंड झाल्यावर घालून घ्यायचे आहेत. आपले शाबूचे पापड तयार आहेत.